नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी सकाळी लवकर आवरलं, अंघोळ वगैरे झाली आणि आता खाली किचनमध्ये आलेलो आहे. पाणी उकळायला ठेवलेलं आहे, म्हणजे पिण्याचंच पाणी इथे. आणि याच्यामध्ये ना मी 100 मिली तूप मोजून घेतलेलं आहे आणि डबल डेकर जी मेथड असते तिनं आहे ना ते तूप मेल्ट करून घेतो आहे, जेणेकरून की म्हणजे हीटमुळं त्याच्यातले काही औषधी गुण जाणार नाही म्हणून. आणि डॉक्टर लोकांनी पण असंच सांगितलेलं असतं म्हणून पण. तर हे असं आहे आणि भरपूर गरम होतं हे. पाणी उकळलं होतं म्हणून मी गॅस बंद केला आणि आता जवळपास तूप वितळत आलेलं आहे. मी एकदा काय करतोय ना, हे ढवळून घेतोय व्यवस्थित, जेणेकरून की आणखीन जास्त लवकर वितळण्यास मदत होईल. आणि हे परत त्या गरम पातेल्यात ठेवायचं. आणि हे जे पाणी ना, हेच पाणी मी परत पिण्यासाठी वापरणार आहे तूप घेतल्यानंतर. म्हणून देखील हे पाणी गरम करायला ठेवलं होतं. आज मला थोडा उशीर झाला होता. साधारणतः 6:30 झाले होते. रोज मी 6:20 तूप घेतलेलं असतं. आज थोडा उशीर झाला होता मला. मी वरती आलो आणि वरती आल्यानंतर बघितलं की बाहेर पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं घरातच बसून मी आज तूप घेतलं आहे. साधारणतः इतकं तूप होतं ते आणि याच्यासोबत गरम पाणी पण आहे. हे 100 मिली तूप आहे. पिताना भरपूर त्रास होतो, म्हणजे पिऊशी वाटत नाही आणि कधी-कधी उलटी पण होऊ शकते हे तूप पिताना, इतकं कडू असतं हे. सकाळी सकाळी पाऊस चालू झालेला आहे. तूप घेतलेलं आहे मी आणि आता बाहेर दाखवता नाही आलं कारण पाऊस चालू होता म्हणून. त्याच्यामुळं आतमध्येच घेतलं घरामध्ये. म्हणजे भरपूर त्रास होता तूप घेताना, कारण भरपूर कडू वास असतो त्याचा. आणि म्हणजे लिटरली आज मला उलटी झाल्यासारखं होत होतं घेताना, पण घेतलं मी तरी पण. आता काही होणार नाही. आजपासून आहे ना तूप घेतल्यानंतर थोडा त्रास जाणवू शकता, लूज मोशन होऊ शकता किंवा पोट दुखू शकतं. असे 2 त्रास होता. मला माहिती आहे मागच्या वेळेस पण झाले होते मला, म्हणजे मागं जेव्हा केलेलं आहे तेव्हा. तर हे 2 त्रास होतातच सध्या. माझ्या आईला आहे ना सकाळी थोडा श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला होता. ताप वगैरे पण आला होता. त्याच्यामुळं आम्ही तिला घेऊन दवाखान्यात आलेलो आहे. आता ह्या समोर बघा 2 आजी गप्पा मारताय आणि ह्या आजीला आहे ना त्यांच्या भाच्यानी ₹500 दिलेले. त्याच्यामुळं त्या एकदम खुश होता. मी ऑडिओ नाही दाखवत इथं, पण भारी गप्पा चालू होत्या की माझा भाचा भरपूर चांगला आहे असं. मी गाडी घेऊन म्हणजे आईला ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये आणि आता गाडी घेऊन घरी आलेलो आहे. शूटिंग काढण्याचा प्रयत्न करतोय पण जमत नाही, त्याच्यामुळं परत बंद करून टाकली. जवळपास दुपारचा 1 वाजलेला आहे आणि सकाळी झालं काय ना, म्हणजे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, माझी आई श्रीसोबत श्रीला उचलून घेऊन येत होती. तर व्यवस्थित होती एकदम. फक्त काल घसा दुखत होता रात्री तिचं झोपताना. आणि आज जेव्हा सकाळी उठली ना तेव्हा एकदम असं आंग मोडून, म्हणजे ताप वगैरे आलेला होता आणि कॉटवरून उठत पण नव्हती डायरेक्ट. तर मग तिचं आवरलं, तिला दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात माझा भाऊ, मी आणि वहिनी आम्ही तिघंजणं गेलो होतो. मग दवाखान्यात गेलो आणि दवाखान्यामध्ये रिपोर्ट वगैरे केले, सोनोग्राफी वगैरे काढली. रिपोर्ट वगैरे, ब्लड सॅम्पल घेतला त्यांनी. त्याच्यानंतर सांगितलं का निमोनिया झालेला आहे. तर त्याच्यामुळे ॲडमिट केलेलं आहे आणि भरपूर त्रास होतोय तिला. म्हणजे मुळात चालता फिरता नाही येते जास्त, पण होईल डॉक्टर म्हणजे रिकवर, काही प्रॉब्लेम नाही आहे. ताशी दिवसाची आजची सुरुवात होती आणि 1 वाजलेला आहे. मी आत्ता घरी आलेलो आहे दवाखान्यातून. कोणीच नाही आता, फक्त काकी घरी. आणि अक्का कुठे आहे माहिती तुम्हाला? अक्काला ॲडमिट केलं दवाखान्यात आज. तर मी संध्याकाळी ना, मला साधारणतः 4:45 वाजता तूप पचलं होतं, म्हणजे गरम पाणी पिलो आणि ढेकर नॉर्मल आला होता. तर मी साधारणतः 5 वाजता जेवण केलेलं आहे आज. आणि हे झालं स्नेहपानचं. आता दवाखान्याचं सांगतो. तर भाऊ आणि माझे वडील आलेले घरी. भाऊ गाईचं दूध काढतोय आणि त्याच्यानंतर तो जेवण करणार आहे आणि मग मी परत जाणार आहे गंगापूरला. गाडी घेऊन जातो तिथं, कारण भाऊ तिथं राहतोय. आणि दुसरी गोष्ट, माझं स्नेहपान पण चालू आहे म्हणून. माझ्या भावाने जेवण केलं आणि आम्ही निघालो होतो गंगापूरला डब्बा घेऊन. आणि तितक्या तिथं धीरू, टिल्लू ते सर्व थांबलेले होते आणि ते म्हणाले होते की तर साप दिसला होता त्यांना, पण सध्या काही नाही येतो. त्याच्यामुळं आम्ही लगेच निघालो इथून. पुढे मी दवाखान्यामध्ये आलो, आईसोबत बोललो आणि सकाळच्यापेक्षा माझ्या आईची तब्येत आता चांगली आहे. ICUमध्येच ठेवलेलं आहे, म्हणजे ICU सारखंच म्हणता येईल, कारण ऑक्सिजन वगैरे मॉनिटर करताय आणि ऑक्सिजन पण दिलेलं आहे पूर्ण.
आणि सकाळच्यापेक्षा बेटर कंडिशन वाटली मला आत्ता सध्या. असा साधारणतः कॉट वगैरे आहे, जनरलच आहे हे पूर्ण. आणि आता तिने संध्याकाळी एक सफरचंद खाल्लं होतं आणि डब्बा पण आणलेला आहे आणि थोड्या वेळाने कदाचित ती जेवणार आहे आता. पण ॲटलिस्ट खाल्लं काहीतरी. सकाळी तर ते पण खायला तयार नव्हती ती. आता व्यवस्थित आहे एकदम. गोळ्या वगैरे घेतलेल्या आहे आणि मी बोलून आलो तर म्हणे आता व्यवस्थित वाटतंय, काही जास्त त्रास होत नाही आहे. आणि ऑक्सिजन लेवल पण आता 95वर आलेली. सकाळी जी ना ती जवळपास 88, 84 किंवा 90 अशा दरम्यान होती, जी की आता बऱ्यापैकी कव्हर झालेली आहे. मला नाही माहीत माझ्या आईला म्हणजे आजारी पडल्यानंतर न्यूमोनियाचा त्रास हा दुसऱ्यांदा झालेला आहे. काल व्यवस्थित होती ती एकदम. काल रात्री झोपताना माझ्यासोबत बोलली होती. फक्त मला इतकी म्हणली होती की घसा दुखतोय आणि घसा दुखतोय त्याच्यामुळे ती वाफ घेत होती ती. मी आमच्या गावामध्ये जाऊन विक्सची बॉटल पण आणली होती एक छोटीशी वाफ घेण्यासाठी आणि तीच वापरली तिने आणि वाफ वगैरे घेतली होती. आणि सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट म्हणजे ड्रास्टिक चेंज झालेला होता. एकदम तब्येत डाऊन होती तिची रात्रीच्या कंपॅरिझनमध्ये. आणि मी तिला रात्री म्हणलं होतं की दवाखान्यात जाऊ, पण ती ॲग्री नव्हती त्या गोष्टीला. काही इतकं दुखत नाही म्हणे माझं. आणि सकाळी भरपूर जास्त म्हणजे ताप वगैरे पण होता आणि कॉटवरून हालत पण नव्हती. तर आता इथं काय झालेलं आहे ना, MP चा तात्या आलेला आहे आणि तात्याने मी घरी चाललेलो आहे. पहिलं आमचं असं ठरलं होतं, मी गाडी घेऊन परत रिटर्न जाणार होतो. पण तात्या असल्यामुळं आता कसं आहे, मी तात्यासोबतच रिटर्न चाललेलो आहे. त्याच्यामुळं जी एक बाईक होती आमची घरची, ती आता माझ्या भावाजवळच आहे. जेणेकरून की तो काही बाहेरून वगैरे सामान वगैरे लागलं तर सहज आणू शकतो. तर असा होता आजचा दिवस. आता मी घरी चाललेलो आहे. मी रात्रीचं काही जेवण करणार नाही आहे, कारण आत्ता 5:30 5:15 5:30च्या सुमारास मी जेवलेलो आहे. त्याच्यामुळे मला भूक पण नाही लागलेली आहे. आणि विशेषतः स्नेहपान जेव्हा चालू असतं ना, तेव्हा लेट जेवत नाही, हे एक असतं. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.